नमस्कार, मी गणेश सुधाकर दाभोलकर आपलं वरदविनायक फिशरीजमध्ये स्वागत करतो। आज आपण मरल माशाबद्दल बोलणार आहोत, ज्याला महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांपासून खूप मागणी आहे आणि उत्पादनही खूप होतंय। चला मग सुरुवात करूयात। मरल मासा, ज्याला आपण स्नेकहेड मासा असेही म्हणतो, कारण तो सापासारखा दिसतो, हा चनिडी कुटुंबातील असून तो आशिया आणि आफ्रिकेत आढळणारा एक लोकप्रिय गोड्या पाण्यातील मासा आहे। त्याचा लांबट शरीर रचना, सापासारखा डोका आणि तीक्ष्ण दात यामुळे तो सहज ओळखला जातो। मरल मासा मांसाहारी असून तो नद्या, तळी, तलाव आणि जलाशयांसारख्या गोड्या पाण्यात वाढतो। हा मासा विशेष श्वसन प्रणालीच्या मदतीने वातावरणातील ऑक्सिजन घेऊ शकतो, त्यामुळे तो कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यात आणि थोड्या वेळासाठी जमिनीवरही जिवंत राहू शकतो। मरल मासा मत्स्य उत्पादन क्षेत्रात म्हणजे एक्वाकल्चरमध्ये का महत्त्वाचा आहे? कारण त्याचा वाढीचा वेग जलद आहे, बाजारात मोठी मागणी आहे, तो प्रथिने व ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सने समृद्ध आहे। मरल माशाचे काही प्रमुख प्रकार: 1. चन्ना स्ट्रियाटा म्हणजे पट्टेरी मरल. 2. चन्ना मारुलियस म्हणजे मोठा व ग्रेट मरल. 3. चन्ना पूनकटाटा म्हणजे ठिपक्याचा मरल. 4. चन्ना मायक्रोपेल्ट्स म्हणजे लाल मरल. हे सर्व प्रकारच्या मरल मासे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे मत्स्यपालन, अन्न आणि पोषण, खेळ मासेमारीसाठी महत्त्वाचे मानले जातात। मरल मास्यांचे उत्पादन आणि वाढीचा कालावधी. मरल मास्यांचे उत्पादन आणि वाढीचा कालावधी हवामान, पाण्याची गुणवत्ता, आहार आणि मत्स्यपालन पद्धतीवर अवलंबून असतो। चांगल्या आहार आणि अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीत मरल मासे प्रति महिना 100 ते 150 ग्रॅम वजन वाढवू शकतात। मरल मास्यांचे उत्पादन मुख्यतः उन्हाळी हंगामात सुरू होते। योग्य व्यवस्थापन केल्यास 8 ते 12 महिन्यांत विक्रीसाठी तयार होतो। जलसंकर्षण तंत्र व उच्च गुणवत्तेचा आहार वापरल्यास उत्पादनाचा कालावधी अधिक जलद व प्रभावी होतो। मरल मास्यांचे खाद्य आणि आहार वर्तन. मरल मासे हे आक्रमक मांसाहारी आहेत। त्यांचे मुख्य खाद्य लहान मासे, बेडूक आणि जलचर प्राणी। मत्स्यपालनात उच्च प्रथिनयुक्त आहार दिल्यास वेगाने वाढ होते आणि उत्पादन कार्यक्षम राहते। मरल मासा याचे संवर्धन प्रकार. मरल मासा संवर्धन पारंपरिक तळ्यांमध्ये, टाक्यांमध्ये, रेसवे, पिंजऱ्यात आणि उच्च तंत्रज्ञान पद्धतींनी केले जाते। जास्त उत्पादन मिळवण्यासाठी नियंत्रित वातावरणातील टाकी संवर्धन, जैफ्लॉक पद्धती सर्वात फायदेशीर मानल्या जातात। मरल मासा मत्स्यपालनातील नफा आणि जोखीम. मरल मास्यांचे मत्स्यपालन योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने केल्यास मोठा नफा मिळतो, मात्र योग्य निगा न घेतल्यास आजार, हवामान बदल आणि खाद्य खर्चामुळे तोटा होऊ शकतो। त्यामुळे मत्स्यपालन सुरू करण्यापूर्वी संपूर्ण अभ्यास करून योग्य पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे। आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। आणखी पुढे आपल्याला मरल माशाबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे, जसे की मरल माशाची जात, मत्स्यशेतीचे प्रकार, कालावधी, खाद्यपद्धती, वैशिष्ट्ये आणि बरंच काही। तर आम्हाला जोडून रहा। धन्यवाद।